लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. तलाठी निवडीच्या बनावट आदेशांना बळी पडू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन. जिल्हाधिकारी कार्यालयाने कुणालाही ग्राम महसूल अधिकारी निवडीचा आदेश दिलेला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींच्या मार्फत भूलथापा देऊन तलाठी निवडीचे आदेश देऊन फसवणुकीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अशा बनावट आदेशांना बळी पडू नका असे आवाहन केले आहे. सन 2023 मध्ये झालेल्या परीक्षेनंतर असे कोणतेही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा निवड समितीमार्फत देण्यात आलेले नाहीत, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे व TCS कंपनीकडून ग्राम महसूल अधिकारी तलाठी भरती 2023 करिता ऑगस्ट-सप्टेंबर 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्हा निवड समिती छत्रपती संभाजीनगरसाठी 154 पदांची जाहिरात देण्यात आली होती. निवड व प्रतीक्षा यादीत उमेदवारांची संख्या 153 होती. त्यापैकी 144 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कुणालाही ग्राम महसूल अधिकारी निवडीचा कुठलाही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला नाही. तरी नागरिकांनी तलाठी पदभरती 2023 ची मुदत संपल्याने अज्ञात व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये. तलाठी पदभरतीबाबत वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी अथवा तक्रार देण्यासाठी अभिप्राय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, संपर्क क्रमांक 0240 298 80 77 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणारे 2 अधिकाऱ्यांना बाहेरच्या तिसरा व्यक्ती तलाठी भरतीच्या संदर्भात विचारणा केली आणि असा आपला अधिकाऱ्यांच्या कानावर आलेला आहे की बाहेर कोणी तलाठीची भरती सुरू आहे म्हणून अफवा या त्याच्या माध्यमातून कोणाला फसवणूक होण्याचे प्रकार होत आहे म्हणून काही शक्यता आम्हाला वाटली. त्या अनुषंगाने आम्ही काल एक प्रेस नोट रिलीज केलेला आहे आणि आता आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो आहे की आपला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तलाठी यांच्या भरती 2023-24 मध्ये झालेला आहे आणि आत्ता कोणताही भरती या नियुक्ती आदेश दिले जात नाही आहे. मी सर्व नागरिकांना आणि त्याच्यामध्ये पण युवक जो आहे त्यांना आवाहन करतो की सारखा कोणताही अफवांना बली पडू नये आणि याच्यामध्ये तुम्ही फसवणूक होऊ नये. आतापर्यंत आपल्याकडे कोणताही लेखी तक्रार या वैयक्तिक तक्रार आले नाही. फक्त आपल्या अधिकाऱ्यांकडे कोणताही तिसरा माणूस विचारणा केली. आम्ही सतर्कता म्हणून सारखा सर्वांना आवाहन करतोय आणि माहिती देतोय. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.